दिवाळी आली आणि घरात सुगंध पसरलाय खमंग चिवड्याचा। असा झणझणीत खमंग कुरकुरीत चिवडा बनवला तर सगळेच जण म्हणतील वा, एक अजून वाटी द्या ना। चला तर मग सुरू करूयात। कढईत तेल छान गरम झालंय आणि सगळ्यात आधी जातोय आपला स्टार घटक कॉर्नफ्लेक्स। यांना तळल्यावरती मिळतो तो जबरदस्त क्रंच, चिवड्याला अगदी कुरकुरीत करतो। एकदा कॉर्नफ्लेक्स बाहेर आले की लगेच त्याच तेलात टाकूया शेंगदाणे। हे तर चिवड्याचं मन जिंकणारे इन्ग्रेडियंट आहे। आपण ते लालसर झाले की बाहेर काढून घेणार आहोत आणि आपले शेंगदाणे तयार होणार आहेत। आता येते डाळ। अर्धी वाटी पुरेशी, हलक्या आचेवर सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायची आहे। पुढची स्टेप म्हणजे चिरलेलं खोबरं। हे तर सुगंधाचं गुपितच आहे। जरा कुरकुरीत होऊ द्या म्हणजे मजा येईल। आणि शेवटी आपल्या काजू बंधूंना विसरायचं नाही। सोनेरी होईपर्यंत तळून घ्या, बाहेर काढूया, एकदम छान असे दिसतील बरं का। आता त्याच तेलात आपण टाकणार आहोत 1 वाटी हळद। मग त्यात टाकूया 1 वाटी चिवडा मसाला आणि आपला आवडता कढीपत्ता। याने घरभर सुगंध पसरतो। आता याला फटाफट हलवून घेऊयात। आता ह्या गरमागरम मसाल्याला टाकूया भाजक्या पोह्यांमध्ये। हे पाहूनच भूक लागली ना। आता चवीनुसार थोडं मीठ, कारण शेवटी चवच ठरवते सगळं। आता त्यात कॉर्नफ्लेक्स, शेंगदाणे, डाळ, काजू, खोबरे म्हणजे आपल्या चिवड्याचं संपूर्ण बटालियन तयार आहे ते त्यात टाकून घ्यायचं आहे। आता सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे, हळूहळू प्रेमाने। जसं आपण सण साजरा करतो ना, त्यावेळी घरात सगळ्यांनाच बोलवतो, सगळेच मिक्स होतात घरामध्ये। तसाच हा खमंग चिवडा मिक्स करून घ्यायचा आहे। हा चिवडा मिक्स होत आहे, तसंच तुम्ही पण आमच्या चॅनलवरती मिक्स व्हा। त्यासाठी तुम्हाला दाबायला लागणारे सबस्क्राईबचं बटन, ते बटन हिट करा आणि आपल्या कुटुंबाचं सदस्य नक्की व्हा। कारण आपल्या चॅनलवर छान छान रेसिपी येत असतात, दिवाळीच्या आणि इतर देखील, तर त्या पण तुम्ही नक्की चेक करा। आणि हा बघा तयार होत आहे आपला घरचा खमंग दिवाळी चिवडा। दिसतोय ना एकदम टेम्पटिंग, तोंडाला पाणी सुटेल असा। आता चिवडा आपण प्लेटमध्ये घेऊयात आणि खाण्यासाठी एकदम तयार खमंग दिवाळीचा चिवडा। आपल्या चॅनलवरील इतर व्हिडिओ पण तुम्ही बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बॉक्समध्ये दिसत असलेल्या व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका। तसेच तिथं प्लेलिस्ट पण आहे, ती पण तुम्ही नक्की बघा।
आणि तोपर्यंत छानपैकी खात राहावा, बनवत राहावा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.